महिला सक्षमीकरणाचा संदेश देत जॉयंट्सची दमदार एंट्री. अहिल्यानगरात सहेली सिम्पोजियमला उत्स्फूर्त प्रतिसाद. अहिल्यानगरमध्ये सामाजिक चळवळीला नवा वेग मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. जॉयंट्स वेलफेअर फाउंडेशन फेडरेशन 2Bची द्वितीय काउन्सिल मीटिंग आणि सहेली सिम्पोजियम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अहिल्यानगर शहरात झालेल्या या भव्य कार्यक्रमाला राज्यभरातून महिला प्रतिनिधींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि जॉयंट्स प्रार्थनेने करण्यात आली. या व्यासपीठावर महिला सक्षमीकरण, बचतीचे महत्त्व, सामाजिक बांधिलकी आणि निरोगी जीवनशैली या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. अहिल्यानगर जॉयंट्स ग्रुपचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया यांनी महिलांसाठी नव्या उपक्रमांची घोषणा करत समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला. तर संजय गुगळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की जॉयंट्स ही संस्था केवळ भारतातच नाही तर परदेशातही आपले मजबूत नेटवर्क उभारत असून गेल्या 40 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात प्रभावी काम करत आहे. सहेली सिम्पोजियमच्या माध्यमातून महिलांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत समाजातही आपला ठसा उमटवला असल्याचे सूर्यमाला मालानी यांनी अधोरेखित केले. बचतीचा संदेश देत त्यांनी संकट काळात आर्थिक शिस्त किती महत्त्वाचे आहे हे स्पष्ट केले. यावेळी निसर्गोपचार तज्ज्ञ हेमा सेलोत यांनी आहार, व्यायाम आणि सकारात्मक जीवनशैलीवर मार्गदर्शन करत रिफाइंड पदार्थ टाळा आणि नैसर्गिक आहार स्वीकारा असा सल्ला दिला. कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरणे, स्पर्धा आणि बक्षीस वितरणाने रंगत आणली. दुसऱ्या सत्रात झालेल्या काउन्सिल मीटिंगमध्ये विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेत नवीन ग्रुप स्थापन करण्याचा आणि सदस्य संख्या वाढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. एकूणच जॉयंट्स वेलफेअर फाउंडेशनने अहिल्यानगरात सामाजिक चळवळीला अधिक व्यापक बनवण्याचा ठोस संदेश या कार्यक्रमातून दिला. फेडरेशन सचिव सन्मती जैन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास फेडरेशन अध्यक्ष जुगलकिशोर हरकुट, स्पेशल कमिटी मेंबर विनोद शेवतेकर, जगन्नाथ साळुंके, सहेली सिम्पोजियमच्या इन्चार्ज श्रीमती सूर्यमाला मालानी, संजय गुगळे, अनघा आंबेकर, रंजना भावसार, रत्नाकर महाजन, सुरेखा अग्रवाल, सरिता मालानी, शीतल अग्रवाल, पायल गांधी, भावना मोहित कटारिया, नरेश गुप्ता, बलवंत शिंदे, अहिल्यानगर जॉयंट्स ग्रुपचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया, सचिव अमित मुनोत, प्रशांत मालानी, संजय सराफ, ऑफिसर बलवंत शिंदे, अभय मुथा, डॉक्टर विनय शहा आदींसह फेडरेशन काउन्सिलचे सर्व पदाधिकारी व महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येत उपस्थित होत्या. या शानदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल गांधी आणि विद्या तन्वर यांनी केले, तर आभार सचिव अमित मुनोत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जॉयंट्स ग्रुपचे राजेंद्र कटारिया, अनिल गांधी, अमित धोका, विद्या तन्वर, नूतन गुगळे, पूजा पातुरकर, शीतल कदम, अमित मुनोत आणि दीपक मुथा यांनी विशेष परिश्रम घेतले. तर संजय गुगळे यांनी डिजिटल अहिल्यानगरशी बोलताना म्हटलंय की जॉयंट्स वेलफेअर फाउंडेशन ही सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी पहिली भारतीय संस्था असून या संस्थेमुळे महिलांना मोठ्या प्रमाणात सामाजिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. भारतात निर्माण झालेल्या या संस्थेने परदेशातही आपले नेटवर्क उभारले आहे. महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी संस्था सातत्याने कार्यरत आहे. शहरात अनेक दिग्गज मंडळींनी या संस्थेची धुरा यशस्वीपणे सांभाळली असून आपण गेली 40 वर्ष जॉयंट्समध्ये कार्यरत असल्याचे सांगत ही सामाजिक चळवळ अधिक व्यापक होत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर सहेली सिम्पोजियमच्या इन्चार्ज सूर्यमाला मालानी यांनी महिलांच्या योगदानाचा गौरव करत म्हटलंय की महिलांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या उत्तमपणे सांभाळत सामाजिक कार्यातही उल्लेखनीय योगदान दिले आहे. सहेली सिम्पोजियमच्या माध्यमातून देशभरातील महिला एकत्र येऊन सामाजिक व सांस्कृतिक विचारांची देवाणघेवाण करतात आणि सामाजिक चळवळीला नवी ऊर्जा देतात. महिलांकडून बचतीची सवय शिकण्यासारखी असून आर्थिक प्रगतीसोबत बचतही तितकीच महत्त्वाची आहे. संकट काळात हीच बचत उपयोगी पडते असं सांगत त्यांनी देशासमोरील विविध आव्हानांच्या पार्श्वभूमीवर बचतीचा संदेश दिलाय.